नमस्कार. मी प्राजक्ता देशमुख आपले विकास या क्लासमध्ये स्वागत करत आहे. आपण माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे प्रकार, शब्दालंकार आणि अर्थालंकार याच्या व्याख्या पाहिल्या आहेत. तसेच शब्दालंकार म्हणजे काय आणि शब्दालंकाराचे प्रकार म्हणजेच यमक अलंकार, अनुप्रास अलंकार आणि श्लेष अलंकार याविषयी पाहिलं आहे. तर आता आपण अर्थालंकाराचे प्रकार पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण माझे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपण या व्हिडिओमध्ये अर्थालंकाराचे प्रकार हे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण अर्थालंकार म्हणजे काय हे पाहणार आहोत. जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात म्हणजेच चमत्कृती अर्थावर अवलंबून म्हणजेच अर्थनिष्ठ असते त्या अलंकारांना अर्थालंकार असे म्हणतात. अर्थालंकाराचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार साम्यताधिष्ठित, दुसरा प्रकार कार्यकारण भावाधिष्ठित, तिसरा प्रकार विरोध किंवा साम्य विरोध यावर आधारित आणि चौथा प्रकार अन्य असे 4 प्रकार पडतात. आता आपण अर्थालंकाराचं उदाहरण पाहणार आहोत. समीरचे अक्षर चांगले आहे हे आपल्याला सांगायचे आहे म्हणून आपण अक्षराची तुलना मोत्याशी करतो. जसे समीरचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. इथे अक्षर व मोती या दोन्हीतील साम्य आपल्या समोर येते. आता आपण अर्थालंकाराचा पहिला प्रकार तो म्हणजे साम्यताधिष्ठित अलंकार हा पाहणार आहोत. तर सर्व साम्यताधिष्ठित अलंकारांना 4 मुख्य अंग असतात. त्यामध्ये उपमान, उपमेय, साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द हे 4 अंग असतात. तर त्यापैकी प्रथम आपण उपमेय म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर उपमेय म्हणजे ज्याची तुलना करावयाची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे तो घटक म्हणजे उपमेय होय. उपमान म्हणजे काय हे आपण आता पाहूया. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे उपमान होय. त्यानंतर साधारण धर्म म्हणजे काय हे आपण पाहूया. तर साधारण धर्म म्हणजे 2 वस्तूत असणारा सारखेपणा किंवा 2 वस्तूत असणारा समान गुणधर्म म्हणजे साधारण धर्म होय. साम्यवाचक शब्द म्हणजे काय हे आता आपण पाहूया. तर साम्यवाचक शब्द म्हणजे वरील उपमेय, उपमान आणि साधारण धर्म यामध्ये असणारा सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे साम्यवाचक शब्द होय. उदाहरणार्थ आंबा साखरेसारखा गोड आहे. तर या वाक्यामध्ये उपमेय हा आंबा आहे कारण आंब्याची तुलना साखरेसोबत केलेली आहे म्हणून या वाक्यामध्ये आंबा हे उपमेय आहे. त्यानंतर साखरेची उपमा आंब्यासोबत केलेली आहे म्हणून या वाक्यामध्ये साखर हे उपमान आहे. त्यानंतर समान धर्म म्हणजे आंबा आणि साखर या दोघांमध्ये गोडपणा हा समान धर्म आहे म्हणून गोड हा समान धर्म आहे. त्यानंतर साम्यवाचक शब्द या वाक्यामध्ये सारखा हा शब्द वापरून आंबा आणि साखर या दोघांमध्ये साम्य दाखवलेलं आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये सारखा हा साम्यवाचक शब्द आहे. आता आपण साम्यताधिष्ठित अलंकारातील पहिला प्रकार उपमा अलंकार हा आपण पाहणार आहोत. तर उपमा अलंकार म्हणजे 2 वस्तूतील साम्य चमत्कृती पूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो. या अलंकारामध्ये उपमेय व उपमान यांच्यामध्ये साम्य दाखवलेले असते.
तर हे उपमेय व उपमान यांच्यातील साम्य दाखवण्यासाठी सम, समान, परी, गत, वाणी, सारखा इत्यादी सारखे शब्द वापरले जातात. तर आता आपण उपमा या अलंकाराचे उदाहरण पाहणार आहोत. पहिलं उदाहरण पाहूया. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. तर या वाक्यामध्ये उपमेय हे तू म्हणजे तुझा रंग म्हणजे इथे परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या वाक्यामध्ये तुझा रंग हे उपमेय आहे. तसेच या वाक्यातील उपमान हे पावसाळी नभ हे आहे. या वाक्यातील समान धर्म म्हणजे सारखेपणा हा सावळेपणा या शब्दाने दाखवलेला आहे. आणि या वाक्यातील साम्यवाचक शब्द परी हा आहे. म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. दुसरं उदाहरण पाहूया. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. तर या वाक्यातील उपमेय हे देव आहे. उपमान आभाळ आहे. समान धर्म माया हे आहे आणि साम्यवाचक शब्द गत हा आहे. म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. त्यानंतर तिसरं उदाहरण. त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. या वाक्यातील उपमेय हे त्याचे अक्षर हे आहे. उपमान मोती हा आहे. म्हणजे अक्षर व मोती यांची तुलना केलेली आहे. समान धर्म म्हणजे सुंदर या शब्दाने दाखवलेला आहे आणि यातील साम्यवाचक शब्द सारखे हा आहे. म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. चौथं उदाहरण पाहूया. आईचे प्रेम सागरासारखे असते. या वाक्यामध्ये उपमेय हे आई हे आहे. उपमान सागर हे आहे. समान धर्म प्रेम हा आहे आणि साम्यवाचक शब्द सारखे हा आहे. म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. पाचवं उदाहरण पाहूया. आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत. या वाक्यामध्ये उपमेय हे सरपंच आहे. उपमान कर्ण आहे. समान धर्म दानशूर हा आहे आणि या वाक्यातील साम्यवाचक शब्द सारखे हा आहे. म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. सहावं उदाहरण पाहूया. राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे. या वाक्यामध्ये उपमेय राधाचा आवाज हे आहे. उपमान कोकिळा हे आहे. समान धर्म मधुर हा आहे. साम्यवाचक शब्द सारखा हा आहे. त्यामुळे या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. सातवं उदाहरण पाहूया. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. तर या वाक्यामध्ये उपमेय हे मुंबईची घरे हे आहे. या वाक्यातील उपमान कबुतराचे खुराडे हे आहे. या वाक्यातील समान धर्म लहान हा आहे आणि साम्यवाचक शब्द सारखी हा आहे. म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. आठवं उदाहरण पाहूया. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. या वाक्यामधील उपमेय मृगाचे तुषार हा आहे. उपमान माऊलीचे दुग्ध हे आहे. समान धर्म म्हणजे तृप्त करणे हा आहे आणि या वाक्यातील साम्यवाचक शब्द परी हा आहे. म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. नववं उदाहरण पाहूया. भुकेजल्या तान्यासम तोंड पसरी शिवार. या वाक्यातील उपमेय शिवार हे आहे. उपमान तान्हा हे आहे. समान धर्म भुकेजणे हा आहे आणि साम्यवाचक शब्द सम हा आहे. म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. 10वं उदाहरण पाहूया. कमलापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात. या वाक्यातील उपमेय दिवस उगवणे मावळणे हे आहे. या वाक्यातील उपमान कमळ हे आहे. या वाक्यातील समान धर्म उमलणे हा आहे आणि साधर्म्यवाचक शब्द परी
हा आहे, म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. 11वं उदाहरण पाहूया. मेघासारखे तो श्याम सावळा. या वाक्यामध्ये उपमेय श्याम म्हणजेच कृष्ण हे आहे. उपमान म्हणजे मेघ हे आहे. समान धर्म, या वाक्यातील समान धर्म सावळा हा आहे आणि साधर्म्यवाचक शब्द सारखा हा आहे, म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. 12वं उदाहरण पाहूया. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. या वाक्यामध्ये उपमेय हे दूध आहे, उपमान हे नदी आहे, समान धर्म हे वाहणे हा शब्द आहे आणि साधर्म्यवाचक शब्द सारखी हा आहे, म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार होतो. अशा प्रकारे आपण अर्थालंकारातील पहिला प्रकार उपमा अलंकार हा पाहिला आहे. आपण अजूनही माझे विकास हे चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.